ठाकरे आता पूर्णपणे संपले आहेत, असं काही लोकांचं म्हणणं आहे. ठाकरेंची सेना पुन्हा फुटली, अनेक खासदार पुन्हा काही कारणांमुळे सोडून गेले. आता अजून काही आमदार आणि मुंबईमधील नगरसेवक पण सोडून जाणार असे बोलले जात आहे. अर्थातच खूप कठीण काळ आहे सेनेसाठी हा. इतक्या मोठ्या फुटीनंतर पण मोठ्या मेहनतीने हे सगळे लोक निवडून आले होते. पण आता ते पण जर सोडून जाणार असतील तर नक्कीच चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे मातोश्रीलाच आता कुलूप लावायची वेळ आली आहे असं त्यांचे विरोधक बोलत आहेत. खरं तर बीजेपीला सोडून दुसरी आघाडी तयार करणं हीच ठाकरेंची मोठी चूक होती असं पण बोललं जात आहे. पण मला काय वाटतं की बीजेपीला सोडण्याचा जो डिसिजन ठाकरेंनी त्यावेळेला घेतला तो मुळातच भविष्यात बीजेपी आपल्यासोबत काही दगाफटका करू शकते या विचारानेच केला असणार. अन्यथा सगळंच जर चांगलं चाललं होतं तर कोणी असा डिसिजन का घेतला असता. बीजेपीच्या मित्रपक्षांची अवस्था संपूर्ण देशात काय आहे हे आपण आता बघतोच आहोत. पण मग आता ठाकरेंचं पुढे काय होणार हा प्रश्न आहेच. मला वाटतं की त्यांनी ज्या गोष्टी गेल्या काही दिवसात सहन केल्या आहेत तेवढ्या कदाचितच दुसऱ्या कुठल्याही राजकीय नेत्याने सहन केल्या असतील. इतकं सगळं होऊनही त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज वगैरे केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांनी जर त्यांचा स्टँड शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवला तर नक्कीच येत्या काही वर्षांमध्ये त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. सध्या परिस्थिती पूर्णतः विरोधात जरी असली तरी ते जर या अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देऊन सर्व्हाइव्ह करू शकले तर नक्कीच येणारा काळ त्यांचा असू शकतो. हा मराठी माणूस उठसूट उठत नाही आणि एकदा उठला की मागे हटत नाही. दोघं चौघं सोडून गेले तरी हा पाया हलणार नाही. माझं ध्येय, माझे विचार असेच संपून जाणार नाही. ही लढाई अजून संपलेली नाही, आता कुठे सुरू झाली आणि मराठी माणसाला योग्य सन्मान मिळेपर्यंत अशीच सुरू राहील. आजच्या सूर्यास्तानंतरच्या काळोखाला मी घाबरत नाही. मला खात्री आहे उद्याची पहाट पुन्हा भगवा रंग घेऊन येईल.